आज चौगाला बाज, अरे कितना नीचे नीचे करेगा, मुंह के ऊपर गिरेगा ना भाई। इतना लाल गोटे बड़ा अच्छा नहीं यार। सर हाँ भाई हाँ। बाकी कैसा है चौगाल्या? एक्चुअली चौगाला नहीं है, वो चौगुले है। अच्छा है, चौगाला भी अच्छा है, मैं चेंज करके लूंगा, ऐसा प्रॉब्लम नहीं है। मुझे अच्छा है वो। ये वो एक्चुअली मैं जिम में गया था ना, तो थोड़ा लेट हो गया भाई, सॉरी। नोकरी करता का तिकडे? नोकरी नाही, फिटनेस साठी जातात ते जिम मध्ये। अच्छा, डंबेल्स गिळल्या का यांनी? ये कौन है नहीं जरा थोड़ा सा पेट दिख रहा है, ज्यादा नहीं दिख रहा है, इसके लिए वो ऐसा उन लोगों का भाई? ये मैंने ना जानबूझ के किया है। हाँ, माझ्या नवीन फिल्म साठी वर्कआउट केली बॉडी, कळलं का? हाँ ये वर्कआउट किया है। सुमित जी ना असंच आहे, म्हणजे प्रत्येक पिक्चर साठी वेगळी बॉडी ते वर्कआउट करतात। हा सर बसा ना, बेटा सर मी ओळख करून देतो, हे आपले चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आहेत हसरतजी कांबळे। हसरतजींनी आपल्या पिक्चर साठी फार चांगलं गाणं लिहिलेलं आहे, चाल सुद्धा चांगली लावलेली आहे। तू बुलाव ना हसरत को, बुलाव। ये हसरत, हेच हसरत आहेत। अच्छा ये हसरत है। सर मुझे क्या लगा बोलो भाई, हसरत बोलो ना, एकदम परेशान आदमी आएगा ऐसा। परेशान बोले तो ऐसा ऊंचा पूरा, ऐसा एकदम दाढ़ी वीड़ी एकदम फ्रस्ट्रेटेड। ये तो एकदम बच्चा है। टेन्शन चाललंय, सरांनी बोलवलं आणि तू नाचतो काय आहे? शांत उभा राहा। सचा, कशाला बोलवलं असेल रे? आपल्या दोघांनाच मुख्याध्यापक सरांनी? मला पण काय कळत नाही ग, हो ना? कदाचित आपल्या दोघांचं लग्न लावून द्यायचं असेल। वाह वाह, मस्करी केली का? पण काय ग शिवा, तुला माझ्याशी लग्न करायला आवडणार नाही का? नाही, जाऊ दे आता। पण आता हा विचार कर, आपल्याला कशाला बोलवलं असेल असं? काय सचिन शिवाली, काय कसं काय चाललं अभ्यास? एकदम मस्त सर। सर ना सगळ्या विषयाचा अभ्यास झाला, एकदम आता बुद्धिमत्ताची चाचणी बाकी आहे। बुद्धिमत्ता टाचणी नसते रे, बुद्धिमत्ता चाचणी असते। टाचणी तुझ्या मेंदूला मारली आहे कोणीतरी, मग सगळी बुद्धिमत्ता बाहेर सांडली आहे। मठ्ठ हसत काय, चल तिकडे। शिवा, हा, सर. तुझा कसा चाललाय अभ्यास भाषेचा? मस्त, कधीच झालाय माझा Good. अभ्यास। आता मी पुढचा अभ्यास सुरू केलाय। पुढचा पुढचा एवढा पुढचा अभ्यास नको करू का? भाषेवर दया कर ना, आता भाषेला डिप्रेशन येईल। काय तुमचे पालक ना तुम्हाला शाळेत का घातलंय ना तेच कळत नाहीये। अरे कसं रे, 6वी पर्यंत तुम्हाला ढकलत आणलं, पण यापुढे नाहीये शक्य। अक्कल तर काडीची नाहीये तुम्हाला। अरे तुम्हाला आता कुठले शिक्षक शिकवायला तयार नाही आहेत। 2-3 शिक्षकांनी तर राजीनामे दिलेत, यांना नाही बाबा आम्ही नाही शिकवणार, निघून गेलेत ते। ए बाळांनो, हे बघा, ह्या 2 पेपरमध्ये ना खूप सोपे प्रश्न आहेत, म्हणजे अगदी लहान मुलं सोडवतील असे प्रश्न आहेत। प्लीज जास्त नाही, सगळ्यात मिळून किमान 2-3 प्रश्नांची उत्तरं नीट लिहा। मी स्वतः शिक्षकांना कन्व्हिन्स करेन की ह्या दोघांना शिकवा म्हणून। हा, जमत नसेल तर आई बाबांना बोलवा आणि शाळा सोडण्याचा दाखला घेऊन जा। सर असं काय करू नका, माझ्या वडिलांच्या माझ्यावर खूप अपेक्षा आहेत, जेव्हा मारतील ते मला। अरे तुझ्या बाबांनाच मारलं पाहिजे। सर जरा हळू बोला, ते आज आलेत। नाही काका, तुम्हाला नाही, तुझ्या स्किट मधल्या बाबांना मारलं पाहिजे। अरे कशाला अशा अपेक्षा ठेवता? हा, नाहीतर शाळा सोडा, लागा निघा इकडून। नाही सर, पण 8वी पर्यंत पास करतात हा नियम आम्हाला माहितीये। काय सचा? मी तुम्हाला फेल करतच नाहीये, मी तुम्हाला शाळेतून काढून टाकतोय। तुमचं अस्तित्व शाळेच्या पटावरनं नाहीसं करतोय। नाही सर, आम्ही करतो। मी राऊंड मारून येतो, तोपर्यंत याची उत्तरं तयार हवी। हो हो चालेल सर। मी येतो राऊंड मारून। हो सर किती वेळामध्ये येणार तुम्ही? तू स्किट कसा करतोस त्याच्यावर डिपेंड आहे। चैनी घेतायत।
सचा हा असं का बोलले असतील रे सर? सचा आपल्याला शाळेतून काढायला नको. माझ्या आई बाबांच्या खूप मोठे मोठे अपेक्षा आहेत, खूप मोठी मोठी स्वप्न आहेत. त्यांना मला डॉक्टर झालेलं बघायचंय सचा. काय 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 डॉक्टर झालेलं. डॉक्टर? हो. तुझ्या आईवडिलांचा ना जरा अंदाज चुकला असेल. जरा ते भांडीवाले ओरडतात कसे त्याचं ओरडून दाखव जरा. हा, हा, हा. या कपड्यासोबत भांडी घ्या, भांडी. तू भांडीवालीच बन. सचा मला सांग, तुझ्या आई बाबांना तुला काय बनवायचंय रे? पायलट. पायलट. पायलट विमान कसं चालू करशील? सोपं आहे. कसं, कसं? असं चावी लावायची आणि असं झट. करेक्ट. आता तू रिक्षा विकत घे. कसं ना आई बाबांचे अंदाज चुकतात कधी कधी. कळत नाही त्यांना की आपण काय करायचं, मुलांना काय शिकवायचं. हा माहितीये. आता पेपर दिला ना तो सोडव. चल शिवा घे स्वामींचं नाव आणि वाच पहिला प्रश्न. जय गोस्वामी बाबा की मोठे महाराज की. शिवा ते एवढ्यामध्ये मानतील का ग? आपण आपल्या परीने प्रयत्न करायचे. बाकी वाचूया पहिला प्रश्न. मन पूर्ण करा. कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे टिंब टिंब. अगं ते नाही का? सच येत आहे ना? अरे ते अगं आता तोंडावर शब्द होता. लवकर बोल ना, सर येतील ना. हा, हा. कुठे इंद्राचा ऐरावत, कोठे मल्लिका शेरावत. सच एकदम बरोबर आहे. एकदम बरोबर ना, तेच आहे ते. हा ना? अरे माझा ब्रेन कधी मला दगा देतच नाही. मल्लिका शेरावत. हा हे मी पण लिहायला लागलं, मग पेनच नाही दिलं. हा. आता दुसरा प्रश्न. अति तेथे टिंब टिंब. अति तिथे समीर चौगुले. करेक्ट आहे. अति तिथे अति तिथे हा. समीर समीर चौगुले. Yes. आणि मॅच झालं दोघांचं उत्तर. हा. आता पुढचा. हा. ए पुढचं काय माहितीये का? हा. एका झाडावर 50 पक्षी बसले आहेत. हा. हा एका शिकाऱ्याने एक गोळी झाडली, तर एका पक्षाला लागली, तर झाडावर किती पक्षी उरतील? 49 पक्षी उरतील ना? त्याचा वेगळा विचार कर ना. गोळीच्या आवाजाने सगळे पक्षी उडून गेले असतील तर. वा 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 वा. शिवा मी पुन्हा चाल तू वेगळा विचार करतो मी. हा. हा हा समज तो पक्षी बहिरा असेल तर. मग तो आता कन्फ्युजन बोलू ना. बाकीचे कशाला उडा रे. मग तो तुझे एकटाच बसेल ना. म्हणजे एकटा म्हणजे एक उत्तर असेल. हा सचा बरोबर आहे. एक मिनिट. मी अजून काहीतरी वेगळा विचार करतो. काय? समज त्या पक्षाची कोण आयटम असेल तर. आता ती उडणार नाही ना. मग ती तिथेच बसून राहील त्याच्या बाजूला. मग ते दोघं असतील म्हणजे 2 उत्तर असेल. लिहिली 2 उत्तर. सचा अशा वेळेस आयटम बिटम काय नसतं रे. स्वतःवर आली ना की सगळे उडून जातात असे बुर्र सुन्यासारखे. कोणी गेलं तर असं सुन सुन वाटतं ना. सचा आपल्याला वाटतं रे 4थीला परत येतील, 5वीला परत येतील, पण शाळा सोडून जातात रे. सचा आणि एके दिवशी सचा एके दिवशी सुन्या दुसऱ्याच कुण्या बरोबर तरी दिसतो. सचा सांग ना, मी कुणाला सांगू सचा. नको शिवा आता तुझ्या आठवणी काढून. बरोबर आहे तुझं. मी डाळ काढत जुन्या आठवण. पण सचा डाळ भात लोणचं कोण नाही कोणचं. म्हणून एकच उत्तर बरोबर आहे. एक लिह. नाही एक नाही. आपण असा एक लिहू ना तो 2 पण वाचला पाहिजे.
म्हणजे तुला पण ना आता परत पेंटिंग करून दाखवावं लागेल. हे बघ आता हा झाला 1 2. मग सर आलं काय बोलतील? हा 1 आहे मग आपण बोलायचं हा नाही 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 मग बोलतील 2 चल नाही 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 सर नीट बघा ना ओळखा ना काय ते मग सरांना कळणारच नाही हा 1 आहे का 2 आहे. सचा कसला हुशार आहेस रे तू. मग? आता मला फील होत आहे आता आपल्याला कोण नाही काढू शकत हा? या वर्षी कोण नाही काढू शकत. चल पुढचे प्रश्न सोडू. चल चल चल. पुढचा प्रश्न पांढरा भित्रा प्राणी कासव ससा उंदीर की बगला. मला असं वाटतं ना कासव का त्याला असा हात लावला का लगेच तो असा आतमध्ये जातो. शेवटचे 2च शब्द वाचले पहिला शब्द कोण मामा वाचणार आहे. काय लिहिलंय पांढरा भित्रा प्राणी ना. कासव पांढरा कधी बघितलायस का. मला वाटतं बगला असेल. बगला. शेवटचे 2 शब्द काय तुझी मामी वाचेल. हा? बगला हा काय प्राणी आहे. बगला हा अवयव आहे. हे बघ बगला. आणि ना हा लहानपणी पांढरा असतो. लहानपणी पांढरा असतो. आणि हा ना भित्रा तर नसतोच. भित्रा तर एक काम कर तू उंदीर लिही उंदीर. उंदीर का. उंदीर पांढरा पण असतो प्राणी पण असतो आणि भित्रा पण असतो. मला तू सांगतो ना ते उंदीरच लिही तू. हा बरोबर हा, आहे. उंदीर लिही तू उंदीर. काय प्रश्न देतात सोपे सोपे. बुद्धिमत्तेची ना नाचणीच करून टाकतात. नाचणी नाही रे चाचणी. अरे किती अपमान करशील भाषेचा. किती दया करते भाषेवर जराशी. आता सुरुवातीपासून सुधरत नाही तर मी तरी काय करू आता. हा? अजून किती सुधारायची माझी भाषा. हे चला पुढचा प्रश्न सोडव ना. छोचा हा? झाला झाला एवढा सोपा पेपर होता. झाला वाटलंच नव्हतं ना. चला आता आपण जाऊन लग्न करू. नको का ना का ना का का ना का ना खाली अशी एक दिल. पुढे काहीतरी बोल ना. मला असं वाटतं की सुन्या परत येईल. ना हा हा सुन्या परत येईल. नाही नाही ढाणे आलं दाखवा. झालं लिहिलं दाखव झालं. हे काय लिहिलंय कुठे इंद्राचा ऐरावत कुठे मल्लिका शेरावत. अति तेथे समीर चौगले. नाही ह्याच्यासाठी मी अर्धा मार्क देईन तुला. कासव ससा उंदीर बगला चायला तुमच्या हे कुठला प्रश्न. शाळा सोडायची आत्ताच्या आत्ता. नाही. शाळा सोडायची. नाही सर नाही. शेवटचा चान्स येतोय. याचं उत्तर बरोबर दिला तर बघू काहीतरी. शेवटचा प्रश्न. महाराष्ट्राची हास्य जत्रा परवा 2चे संभाव्य विजेते कोण. ऑप्शन आहेत पृथ्वी शीतल अक्षय रेणुका निमिष चेतना यापैकी कोणीच नाही. म्हणजे आमचं नावच नाही. म्हणजे आम्ही या स्पर्धेमध्ये नव्हतोच. सच्चा यापैकी कोणीच नाही म्हणजे आपण. हो? चल, आपण जिंकणार आहोत. चल, आपण जिंकणार वा 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 सचिन शिवाली खूप सुंदर परफॉर्म केलं. खूपच छान. सरपंच या परफॉर्मन्सला तुम्ही कशी दाद द्याल. सुपर. म्हणजे या संपूर्ण पर्वात मी हिला लिझा मनेली का म्हणतो हे तिने जस्टिफाय केला आज. क्या बात आहे. आहे की नाही. Yes. परफेक्ट. Totally. काय परफॉर्मन्स केला आणि तुम्ही दोघंही ऑफकोर्स सचिन तू सुद्धा. म्हणजे मागच्या आठवड्यात मी म्हटलं होतं का सचिन तुझ्याकडे ती एक नॅक आहे का समोरचा ॲक्टर जेव्हा परफॉर्म बोलत असतो काहीतरी बडबड बडबड करत असतो तू त्याला थ्रूआउट रिॲक्ट करत असतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट्स युअर ब्रिलियन्स. दोघंही सुपर बाद. विश यू ऑल द बेस्ट फॉर द फिनाले. थँक्यू सर. येस. शिवालीचे
मामा मामी आई आणि सचिनचे देखील आई बाबा आणि मामा इथे आलेले आहेत. मामा तुम्ही आमचा तुम्हाला कळलंच असेल तुमची लोकप्रियता किती आहे. आम्ही फार आठवण काढतो तुमची या मंचावर. खूपदा आम्ही तुमचा उल्लेख केलेला आहे. तुम्ही सचिनचं खूप कौतुक करता. चांगली गोष्ट आहे खरं तर, पण पोरगा बिघडेला अशी भीती नाही वाटत तुम्हाला? नाही, अजिबात नाही. पण मग आता तुम्ही याच्या आधी उत्तम परफॉर्म केलं म्हणून चेन दिली, पण मग आता जर तो जिंकला तर तुम्ही काय देणार आहात? काय ठरवलंय? सचिन हा खूप गुणी आहे. कलेच्या पुढे वस्तूची किंमत नाही आहे. कारण सचिनने जी कला सादर केली त्याच्यापुढे जी काही चैन असेल त्या चैनीचं मोल खूप कमी आहे. वा, क्या बात आहे. धन्यवाद. क्या बात आहे. सचिन, मी काय म्हणते, असं बोलून आता तुला मिळणारं बक्षीस आपण घालूया नको. तुझी काय इच्छा असेल तर बोलून टाक लगेच की मी जर जिंकलो तर काय पाहिजे. अहो, मी पण होतो. ठीक आहे, आपण सर्वांना देऊया. बाबा, हे शूट झालेलं आहे आणि हे इतके अवलिया अतरंगी आहेत की तुम्हाला हे फुटेज परत आणून दाखवतील की तुम्ही हे म्हटलात म्हणून. बट एनिवे, थँक्यू सो मच. थँक्यू. ओके, धन्यवाद. शिवालीची सुद्धा आई इथे आली आहे. आम्ही तिला संपूर्ण परवा चुलबुल पांडे म्हणून तिचं कौतुक केलंय. तुम्हाला काय वाटतं, आज ती अंतिम? मला पण खूप आनंद आहे की ती फायनल पर्यंत पोहोचली आणि अशीच पुढे जावी. आणि काय बोलू आता, हे सोनी मराठीने एवढं हे केलंय. तिला असाच सपोर्ट तुमचा राहू दे आणि अशीच ती पुढे जाऊ दे, हेच माझे आशीर्वाद आहेत. शुभेच्छा निकालासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, या पर्वात या मंचावर टिकून राहण्यासाठी सगळ्या विनोदवीरांनी बाजी लावली. त्याचप्रमाणे सगळ्या इनामदारांनी सुद्धा नेहमीच आपल्याला लाफ्टरची लाजवाब ट्रीट दिली. आज या अंतिम सोहळ्यात सुद्धा अशीच बेमिसाल ट्रीट देण्यासाठी आपल्या समोर येत आहे अस्सल विनोदाची खाण, हास्य जत्रेची शान असलेलं इनामदारांचं त्रिकूट, अर्थात प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळे आणि समीर चौगुले. नशिले डोळे तुझे हरवले मन माझे. नशिले डोळे तुझे हरवले मन माझे. या गुलाबी राती मन हे गुंतले. मन हे गुंतले. गुंतले. क्या बात आहे दादा, क्या बात आहे दादा. या काय चाल लावली आहे सर तुम्ही, आणि काय शब्द, आणि याच्यावर सुमित कुमार सुपरस्टार गाणार. क्या बात आहे दादा, क्या बात आहे, जबरदस्त. पण कुठे आहेत कुठे तुमचे हे सुपरस्टार? सुपरस्टार आहे, थोडा लेट होणार, उशिराच येतात नेहमी ते. कसले सुपरस्टार आणि काय घेऊन बसलेत अहो? इतक्या मोठमोठ्या गायकांसोबत आम्ही म्हणजे रेकॉर्डिंग केलेलं आहे. तुम्हाला सांगतो, किशोर दादा, हेमलता दीदी, पण माझ्या रेकॉर्डिंगला कधीही लेट येणार नाहीत. नाही नाही, तुमची कारकीर्द एवढी मोठी आहे. कधी येणार कधी पण तुमचे हे ढोलिया साहेब? येणार येणार, सुमित कुमार येणार आहे बाबा, मोठे आहेत ते बाबा, सुपरस्टार आहेत आताचे. 100 कोटी केलेत त्यांनी, सलग 3 पिक्चर 100 कोटीचे झालेत त्यांचे. येणार येणार. पण तुम्हाला सांगू का सर, आज ते आपल्या पिक्चरला लाभलेत. त्यांचं आयुष्यातलं पहिलं गाणं ते गातायत आपल्या पिक्चरसाठी. बडी न्यूज आहे बॉस, हे बडी न्यूज आहे. पण मला ना एक गोष्ट म्हणजे नेहमी अशी खटकते की म्हणजे आपलं अभिनयाचं दुकान असं उत्तम चालू असताना म्हणजे गाण्याकडे त्यांना वळावं असं का आता वाटलं? ते- आणखीन एक गोष्ट ना मला नेहमी सतावत असते की म्हणजे हे जे अभिनेते असतात ना, ते लेखक होतात ना, ते असं डोक्यात टाळकं सरकतं. म्हणजे त्यांना त्यांच्या अभिनयावर म्हणजे विश्वास नाही का? लेखनाकडे का वळतात सांगा ना मला. सगळेच काही हाऊस म्हणून लेखन नाही करत, काही हाऊस लोन साठी सुद्धा करतात. असं ते
महत्वाचं नाहीये, तुम्ही अजिबात त्यात पडू नका, तुम्हाला कळणार पण नाही ते. मुद्दा काय आहे की आज सुमित कुमार आपल्या पिक्चर मध्ये गातात. तुम्हाला सांगतो आज अजून गाणं रेकॉर्ड व्हायचंय. सगळे म्युझिकचे राईट्स विकले गेले आपले. कमाल. वा वा क्या बात आहे. पण मुद्दा येऊन तिथे चढकतो लेखनाकडे का? दुसरा त्यांना व्यवसाय नाही का करतात, लिखाण का करतात हे? ए, चौगाल्या आला, आला, सुटलोय या आला, सुटलोय. बात 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 चौगाला बात. अरे कितना नीचे नीचे करेगा, मुंह के ऊपर गिरेगा ना भाई. इतना लाल गोटे पड़ा अच्छा नहीं. सर सर हाँ भाई हाँ. बाकी कैसा है चौगाल्या? एक्चुअली चौघाला नहीं है, वो चौगुले है. अच्छा है, चौघाला भी अच्छा है, मैं चेंज करके लूंगा. ऐसा प्रॉब्लम नहीं है, मुझे अच्छा है वो. ये वो एक्चुअली मैं जिम में गया था ना तो थोड़ा लेट हो गया भाई, सॉरी. नोकरी करता का तिकडे? नोकरी नाही, फिटनेस साठी जातात ते जिम मध्ये. अच्छा. डंबेल्स गिळल्या का यांनी? ये कौन है नहीं नहीं, जरा थोड़ा सा पेट दिख रहा है, ज्यादा नहीं दिख रहा है. इसके लिए वो ऐसा उन लोगों का भाई? ये मैंने ना जानबूझ के किया है. हाँ माझ्या नवीन फिल्म साठी वर्कआउट केली आहे बॉडी, कळलं का? हाँ हाँ ये वर्कआउट किया है. सुमित जी आहे ना, असंच आहे. प्रत्येक पिक्चर साठी वेगळी बॉडी ते वर्कआउट करतात. हा सर बसा ना. बैठो बैठो बैठो. हाँ बैठो. सर आम्ही ओळख करून देतो. हे आपले चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आहेत, हसरतजी कांबळे. हसरतजींनी आपल्या पिक्चर साठी फार चांगलं गाणं लिहिलेलं आहे, चाल सुद्धा चांगली लावलेली आहे. तू बुलाव ना हसरत को, बुलाव. ये हसरत, हेच हसरत आहेत. अच्छा ये हसरत है. सर सर मुझे क्या लगा बोलो भाई, हसरत बोल रहा एकदम परेशान आदमी आएगा ऐसा. परेशान बोले तो ऐसा ऊंचा पूरा ऐसा एकदम दाढ़ी वीड़ी एकदम फ्रस्ट्रेटेड. ये तो एकदम बच्चा है. हसरत तुझं काय ऍक्टर आणि प्रोड्युसर असतं, तुझं काय मध्ये एकदम येतो हसरत एकदम बच्चा निघला रे. नाही ऐका ना सर, हे संगीत दिग्दर्शक आहेत आणि आजचं जे आपण गाणं रेकॉर्ड करणार आहोत त्याला अतिशय सुंदर अशी चाल त्यांनी लावलेली आहे. ओके. आणि त्यांनी गाणं सुद्धा स्वतः लिहिलेलं आहे. हसरतजी याच्या पुढे सूत्र तुमच्याकडे. हा तो सर गाणं रोमॅन्टिक गाणं आहे आणि हा गाण्यातला जो प्रसंग आहे हा जेव्हा म्हणजे सिनेमात अशा वेळेस जो येतो की हिरो जेव्हा हिरोईन त्या जाड्याला म्हणू इकडे लक्ष द्या. हा लक्ष देत नाही सर जी मेरा ध्यान है, मैं ऐसे ही दिखता है, मैं इधर से उधर दिखता है. कुछ प्रॉब्लम है? नहीं प्रॉब्लम नहीं, Problem है? नहीं मेरे को पता है ना, ऐसा है तुम्हारा, मेरे को पता है ना, मतलब मेरा क्लोज इधर रहता है, मेरा लुक इधर रहता है, लेकिन कैमरा में लुक रहता है. पता है मेरे को ना? पता है. त्यांचं असंच आहे पद्धत की अच्छा तसे- तुम मतलब तुम्हारे पास ध्यान दे. आप बोलो चलो. अरे, नहीं, नहीं नहीं रुको ना. सर नहीं करो, ऐसा मत तो. अरे रुको तो. हाँ बोलो. हाँ बोलो बोलो. सर आप बहुत काम. हाँ बोलो बोलो. तो ये हे जे गाणं आहे ते रोमॅन्टिक आहे. हाँ रुक ना चौकेला मस्त. अरे तुम बहुत कॉमेडी कर रहे हो सर, मेरे को ना ऐसा. हिरोचा याच्यात ड्रीम सिक्वेन्स हाँ आहे. हाँ हाँ. गाणं सांगतो मी तुम्हाला. नशिले डोळे तुझे डा 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 हरवले मन माझे डा 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 या गुलाबी राती मन हे गुंतले मन हे गुंतले गुंतले. हो जाएगा भाई, हो जाएगा उसमें हाँ, क्या? वही बोला ना, तुमको कर लूंगा बोला मैं, ना, ऐसा कुछ नहीं, हो पता है जाएगा. ना. मग एक रिहर्सल करूयात. क्या करना? रिहर्सल करूयात. रिहर्सल. चौकेला याला सांग हा, सर. भाई मी रिहर्सल बिहर्सल नाही करत, आपण वनटे काय. हा हा सर म्हणते का, मी बघितलं ना, मी बघितलं. स्क्रिप्ट असतं ना पिक्चरचा, हे फक्त मी असं बघतो असं लगेच वन टेक. हा सर मी हे बघा. बघितलंय, मी बघितलंय सर. वन टेक तुम्ही आता ते चाल सांगितलेली आहे आणि सर हे शब्द आहेत गाण्याचे. हा, बस. तर चाल आता ऐकली ना सुरू तुम्ही, हाँ. तर वो हम को करने का है. हाँ कर रहे. अरे ऐसा हो जाएगा. हाँ, चलो सर आइए. सर आइए येतोय ना. आत? सर आइए. हाँ, चलो आ जाओ. सर आइए सर. चौकेला तू ना मतलब बहुत कर अरे रहा है. नहीं सर, आप इतना ये ऐसा मत अरे करना. नहीं सर, वो आप स्टार है, आपने हो जाएगा, हो पिक्चर जाएगा. लिया है, वो बहुत बड़ी बात है हाँ, सर. चलो चलो. हाँ सर. भाई वो जरा एक बार वो धुन सुना ना, धुन. हाँ, ये जरा ये ट्रॅक प्लीज. चौकेला वो है ना पहिला. हाँ, नशिले नशिले, डोळे हाँ, तुझे. हाँ, सर, हाँ, हाँ जी, हाँ जी. नशिले डोळे तुझे हरवले ट्रॅक, मन. ट्रॅक, ट्रॅक. हाँ, ट्रॅक चल, प्लीज. चल. हाँ
ये होईना बात. नाशिकचे डोळे कट 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 कट. यो बा नाशिकचे डोळे काय, नशिले डोळे असं लिहिलंय मी. यो बा नशिले डोळे नाशिकचे सर वो डोळे. नाशिकचे नाहीये, नशीले डोळे ऐसा है वो. तो मैं क्या बोला ते नाशिकचे डोळे म्हणालात सर. मैं बोला हाँ, हाँ. मतलब डिले हो गई. हा जरा डेली पड़ गए. अरे यार ऐसा कैसा. ऍक्च्युली एक काम करते हैं. भाई सुनना मेरा ये लिपसिंग मिल गया ना तो तू डब कर लेना बाद में. अरे ओ हेच डबिंग आहे, हेच डबिंग आहे. इथेच काय ते बोलायचंय, सुरात गायचंय आणि शब्द पण नीट गायचं. हेच डबिंग आहे. एक मिनिट मी काय म्हणतो ते नाशिकचे डोळे तुझे असं म्हणालात ना तुम्ही. हा, हा. ऍक्च्युली ते चालेल. कसं चालेल, कसं चालेल. आपण नाशिक मधल्या मुलीची गोष्ट मांडतोय ना, तर नाशिकचे डोळे चालेल ऍक्च्युली. सर आपने सही कहा है सर. मतलब मैं मेरा ओके. ओके सर मैं अभी चेंज करूंगा. देखा ए भाई देखा मतलब मेरा फंबल भी क्रिएटिविटी हो जाता है. देखा देखा तूने देखा. सर अगला लेते हैं अंदर से. हाँ हाँ चलेगा अगला. करते करते. सर सर एक हाँ, आइए, अंदर आइए. हाँ. आइए, आइए. ए छोटू म्यूजिक दे चल. छोटू आहे मी, छोटू आहे. सर तुम्ही जरा शांत बसा. सर स्टार आहे तो. तुम्ही जरा शांत बसा. हात जोडतो जरा. तो निघून गेला तर वांदे होतील माझे माहिती चलो, चलो. फायनान्सर सगळे बॅकआउट होतील माहितीये का. तुम्ही जरा जरा कंट्रोल करणं सर. मी आहे ना सर. रात्री बसायचं आहे ना तेव्हा पाहिजे ते बोला ना मला तुम्ही. चल छोटू चल जल्दी. चलो रेडी, रिकॉर्डिंग चल. रुको रुको, बताऊंगा तब शुरू करना. रिकॉर्डिंग चालू आहे, फालतूगिरी चालू आहे काय, नॉनसेन्स. गाण्याचं रेकॉर्डिंग चाललंय, युजलेस लोक. छोटू भड़का देख कैसा. अरे इधर से नहीं इधर का सर. छोटू भड़का एकदम छोटू. चलो स्टँड बाय. हाँ सर रेडी Ready? रेडी सर. ट्रॅक प्लेस. एक मिनट कट 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 कट. सर क्या हो गया सर. मतलब देख चौगल्या हाँ मेरे को अब भी सूझा है. मतलब देख सजेशन दे रहा हूँ चाहिए सर. तो ले तू. हाँ. मतलब मेरे को ऐसा लग रहा है नशीले डोळे तुझे हरवले मन माझे. इसके बाद शावा शावा माहिया वे शाव ऐसा डाला तो बात है यार. फंटास्टिक है यार. है ना. क्या बात है यार. शावा शावा चलते करते करते ओके सर. ना? हाँ, शाबाश, शाबाश. ए मराठी गाणं आहे ना. हा, शावा शावा कुठून आलं मध्ये. मराठी गाण्यात शावा शावा कुठून. यही ना यही मुझे अच्छा नहीं लगता है. अरे मराठी पिक्चरचा रीच वाढवा ना. हाँ? अरे चौगेला मैं बोल रहा हूँ ये फिल्म में अगर ये आगे डाला ना शावा शावा माहिया महाराष्ट्राबरोबर आपण पंजाब पण कव्हर करू. बात आहे सर. ऐका सर हे अरे, लॉजिक पाहिजे यार. मैं माझ्या मागच्या एका लावणीत मी केमछो टाकलेलं पिक्चर गुजरातला हिट होती. काय सांगता काय सर. काही काय बोलतो, केमच्यामुळे गुजरातमध्ये मराठी सिनेमा कसा हिट होईल. बस झाला आता. बुटक्या बस तिकडे बुटक्या. वाजवेन साटकन नाही तर. ऍडव्हान्स दिलाय तुला मी. चौगेला नहीं नहीं सर उनको डर बदल गया डर. बस. तू कशाला असतोस मध्ये. चलो सर सर जी करते. म्युझिक ट्रॅक. नाशिकचे डोळे तुझे अच्छा आहे. हरवले मन माझे. अच्छा आहे. हुर्र, शावा शावा माहियावे शावा शावा माहियावे या गुलाबी राती कट. मन सूर जातोय, सूर जातोय. सांगा त्याला. नहीं हो रहा है भाई. नहीं नहीं हो रहा है जरा सुर भाई का. मेरे को लग रहा है ना ये वर्डिंग में प्रॉब्लम है. गुलाबी कैंसिल करते क्या. क्या लेंगे सर. ये जांबली राती करते हैं अपन. अच्छा है. कुठल्या भाषेत गाणं करतोय आपण. हा कुठली भाषा आहे ही जांभली सर बिंबली. ये ऐका अच्छा जाएगा भाई. चलो एक कर दे ये अच्छा जाएगा. अरे चलो. जरा गप्प बसा. सुपरस्टार आहे. पाहिजे तर करणार तो. भाई शावा शावा से करते हैं शावा शावा से. हाँ चलो. हाँ सर ले लीजिए. हाँ. शावा शावा माहिया वे शावा 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 माहिया वे शावा शावा या जांभला राती मन गुंतले या जांभला राती Very good, sir. मन गुंतले. कट, कट. अरे सूर जातोय. सांगा त्यांना सूर जातोय. सुरात गा म्हणावं जरा. सर भाई एक्चुअली प्रॉब्लम क्या मालूम है. हाँ. इसके चाल में ही लोचा है. मैं क्या बोल रहा हूँ भाई मुझे ऐसा लग रहा है मतलब एक सजेशन देख अपन ना इसका हिप हॉप रैप कर देते. इसका अरे भाई सॉलिड जाएगा हिट जाएगा. कैसे बोलो. देख मैं तुझे दिखाता हाँ, हूँ. हाँ, चलो. हाँ. ए बैंड बाजा
वो हिपहॉप दे ना भाई, हिपहॉप दे. रेडी रेडी हाँ चलो रेडी. 1 2 3 स्टार्ट. नशिले डोळे तुझे हरवले मन माझे, नशिले डोळे तुझे हरवले मन माझे. ओ शावा शावा, क्या बात है, क्या बात है. मैया शावा, शावा शावा, बहुत हार्ड भाऊ. मैया शावा, क्या बात है. सही है सर. या जांभला राती मन गुंतले गुंतले, मन गुंतले गुंतले, मन गुंतले गुंतले, मन गुंतले गुंतले. बहुत हार्ड सर. कैसा लगा? कैसा लगा? सर यार कैसा? सर यार भाई आपने तो- ये सुपर हिट है भाई, सर क्या चीज हो सर आप. ये सुपर हिट है. सर तुम्ही कोण आहात तुम्हाला माहितीये का सर. क्या बात है, सुपर हिट यार. देख 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 मेरी बात अरे सुन. सर. मेरी बात सुन. देख अभी ये गाना का लिरिक्स तो मैंने चेंज किया, हाँ पूरा म्यूजिक भी मैंने चेंज किया, पर भाई नाम और पैसा ये बच्चे को देने का, इसका क्रेडिट इसको देने का. हाँ छोटू बड़ा हो जा, मेरे नाम पे बड़ा हो जा. बड़ा हो जा मेरे नाम. ये क्या कर रहा है? साड्या लोद्या. चौकाला बोल ना. क्या बात आहे? वाव वाव वाव, what an act यार, what an act, what an act. You three guys are fantastic. मला एक फारच आवडलेला पंच म्हणजे तो ग्लास आहे तिथे मध्ये तीच तो, आणि तू त्याला हायफाय करतो आणि इथून तू केलं सुपर दॅट वॉज सुपर. अँड पॅडी काय सुरात गायलास तू यार. Actually. आय जस्ट लव्ह टू हिअर यू सिंग. यू गायज आर फॅन्टॅस्टिक यार, थँक्यू सर, थँक्यू सर, ऑल द बेस्ट यू. थँक्यू सर. विश्रांतीनंतर घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, दुसऱ्या पर्वात एका जोडीनं विनोदाच्या मेजवानी बरोबरच आपल्याला संपूर्ण सादरीकरणाचा अनुभव दिला, आणि ती जोडी म्हणजे निमेश आणि चेतना. चला तर मग बघूया आज ही जोडी या महाअंतिम सोहळ्यात कोणते हास्यरंग उधळते ते. अरे यार काय फालतूगिरी आहे यार. नाही, मी विचारणार आहे तू थांब यार. अरे काय आहे यार, तू गप्प बस यार. मी विचारणार आहे त्यांना. आपली एकांकिका नंबरात काढत नाही म्हणजे मी जजना विचारणार आहे. काय फालतूगिरी आहे यार. तू शांत राहा, तू शांत राहा. अरे हेच केलंय यार एकांकिकेत पण मी. शांतरा वाक्यच नव्हतं यार मला. मी न दिलेल्या वाक्यांचा राग तू जजवर काढणार आहेस का? किती शब्द बोलणार आहेस तिथे जाऊन? ए मी काय खूप शब्द बोलायला नाही चाललोय. मग मी जाणार आहे आणि फक्त 2 शब्द बोलणार आहे. ए मूर्ख, बावळट. झालं, खाल्ली माती. ए मूर्ख ही 2 शब्द आहेत. काय बावळट कशाला बोललास तू? हे ऍडिशन घेतोस ना म्हणून मी तुला एकांकिकेत वाक्य देत नाही. तू जा सेट भर जा टेम्पो मध्ये. ठीक आहे मी भरतो सेट. हा पण मी त्याच्यानंतर बनायला घेऊन बसणार आहे. तू जजशी बोल जा. तुम्ही बसणारच? हा मी चाललोय. मी जॉईन होतो नंतर. जास्त नको कळलं, जास्त नको. हा हा तुझा आणि बस तुझ्या स्किट साठी राखून ठेवे. ए प्राजक्ता प्लीज तू यांना नीट घेऊन जा. दोघं तुला माहितीयेत खूप होते. मग 2 पेग नंतर जजला फोन करून शिव्या घालतात. 4 नंतर डिरेक्टरला शिव्या घालतात. तर त्यांना काही भान राहत नाही. तू प्लीज हे सगळं सांभाळून घे. मला नक्की. जजशी बोलायचंय. जज कुठेत ना मला अंदाज आहे. हॅलो हॅलो, मी आयटम डान्स करते, पण सुपारी मी 1,00,000 रुपये घेईन. हो, कॉस्ट्युम मी स्वतःचेच यूज करणार. तुमचे कॉस्ट्युम मी यूज करणार नाही. हा, आणि ते त्याच्यात नाही. स्टेजचे अळग. हा, मी माझ्या मॅनेजरशी बोलून घ्या. मी तुम्हाला नंतर कॉल करते. हा, मॅम सॉरी मी डिस्टर्ब करतो थोडं. ॲक्च्युली मी बोलायला आलो होतो. तुम्ही आता या स्पर्धेला परीक्षक होतात ना? 1 मिनिट.
काय काय आय एम सॉरी, माझं तसं काही म्हणणं नाही. जज आय वॉज जज. भलत्याच कॉमेडी आहात तुम्ही. तेच असतं ते. अहो काय झालं, मी याच्यात पार्टिसिपंट होतो. नमस्कार, मी निमिष कुलकर्णी, AC कॉलेज, ज्याची एकांकिका होती, ज्यात आम्ही परफॉर्म केली. आता या स्पर्धेला जिथे तुम्ही परीक्षक होता. एक मिनिट. काय झालं? जज जज तेच होतात तुम्ही मॅडम. तर ते आमची जी बाबूशेठ भाई यांना एकांकिका स्पर्धा होती ना ही तुमची, जिथे तुम्ही जज होतात, तिथे आमची एकांकिका होती सत्याचा साक्षीदार. मग करू नका. मी माझ्या एकांकिकेचा मुद्दा घेऊन आलोय. तुम्ही का नाही काढलीत? तुम्ही प्लीज मला उत्तर द्या परीक्षक म्हणून. एक मिनिट. अरे काय झालं यार? आय वॉज टेलिंग जज. जज्जलाच मराठीत परीक्षक म्हणतात मॅडम. हो का? आय वॉज थॉटिंग की परीक्षक दॅट वॉज कठीण आणि जज म्हणजे सोपं. मग मी त्यांना बोलले की मी जज म्हणून येईल, पण ते हे म्हणून नाही काय म्हणून नाही? ते हे काय हे? परीक्षक मला उच्चारता पण येत नाही. लाज वाटली पाहिजे मग याची. का मी जज म्हणून आले? अहो जज्ज बोलायला काय विशेष कष्ट लागतात. ज या अक्षराचा फंबल पडला तरी जज्ज होत. जज्ज आपण कंटिन्यू करूया, पण तुम्ही प्लीज आता मला ना तुमच्या या वागण्यावरून अजिबात असं कळत नाहीये की तुम्ही या जजच्या सीटवर बसण्यासारख्या आहात. काहीतरी कळतं का तुम्हाला? मला सगळं कळतं. काय कळतं तुम्हाला? मी डान्स मध्ये विराशत आहे. किमान इथे तरी चुकू नका हो. विशारद आहे ते. विराशत म्हणजे विराशोदो. अहो पण डान्सचा आणि नाटकाचा काय संबंध आहे? हे लागतं ना. काय? हे एक्सप्रेशन. एक्सप्रेशन. हा. पण मग ते नाटकात वेगळे असतात. डान्सचा काय संबंध एकच इथे? असतात. अरे पण मी खूप डिसअपॉइंटेड झाले आहे. कशामुळे? तुमच्या एकाही शीड मध्ये डान्स नव्हता. अहो कशाला घालू मी डान्स? आम्हाला 45 मिनिटं मिळतात, त्याच्यात विषय कसा बसा आम्हाला पोहोचवताय तो बरं आम्ही डान्स घालायचा म्हणजे लागली वाड्डीबार व्हायचा मी. एक तरी डान्स करायला नको? अरे पण का करायचा? एक ठुमका तरी लावायचा किंवा एक जलवा तरी दाखवायचा तुम्ही. हे दुसरे जज कुठे आहेत यार? मला त्यांच्याशी बोलायचंय. मला प्रश्न विचार. दुसरे जज कुठे आहेत? ते जादूच्या शोळा गेले. अरे कमाल आहे. एक एकांकिकेची स्पर्धा बघून लगेच दुसरीकडे जादू बघायला जातो तो माणूस, म्हणजे कमाल आहे. ते जादूगार होते. ते जादू करायला गेलेत? गायब झाले. अहो ते जे इथे तुमच्या बाजूला सीटवर रंगीबेरंगी कपडे घालून असे जज करत ते जज होते. हो. ते जादूगार आहेत. हो. आणि त्यांना एकांकिका स्पर्धेला जज म्हणून बसवलं होतं. हो. अच्छा तरीच ते म्हणत होते. म्हणजे रिझल्ट नंतरच्या भाषणात ते म्हणाले नाही का की मला कुठल्याच एकांकिकेत मॅजिक दिसलं नाही. मी खूप डेप्थ म्हणून विचार केला की काय बोलताय ते. आता कळतंय त्यांना मॅजिक अपेक्षित होती. पण ते खूप डिसअपॉइंटेड झाले. हा म्हणजे बरोबर आहे ना. त्यांना काय अपेक्षित होतं की शेतकरी असा येणार त्यांच्या सीन मध्ये असं सॅड बनून आणि धोतरातून काय कबूतर काढून दाखवणार. मग तुमच्या एकाही सीड मध्ये जादू नव्हती ना. अरे मग का टाकायची? तरी बरं झालं त्या दुसऱ्या सीड मधल्या एका मुलाने पत्त्यांची जादू केली. मग त्याला दिला बेस्ट ऍक्टर. त्यांनी जादू केली म्हणून? हा. अरे तो एका ब्रिजच्या खालच्या सीन मध्ये पत्ते चुकून त्याच्याकडे उडाले म्हणून ती जादू वाटली आणि त्याला बेस्ट ऍक्टर देता तुम्ही. अरे बेस्ट जादूगार असा अवॉर्ड काढाला तुम्ही. तुम्हाला नाही आवडलं ना? नाही. कसं नाही आवडलं ना? नाही. मला पण नाही आवडलं. मग तुम्ही का नाही बोलला? मी बोलली त्यांना. मग काय म्हणाले? ते म्हणाले मी ऍक्टर काढतो तू ऍक्ट्रेस काढ. काढलं तुम्हाला दोघांना पाहिजे मॅडम. या स्पर्धेतून तुम्हाला दोघांनाही काढलं पाहिजे. एक मिनिट. असं तुम्ही ओरडू शकत नाही मला. गप्प बसा हो तुम्ही. आणि तुम्ही बेस्ट ऍक्ट्रेस काढलं म्हणता तुम्ही? हो. काय कमी होती माझ्या एकांकिकेतल्या ऍक्ट्रेस मध्ये? इतकं कमाल काम प्राजक्ता होती माझ्या एकांकिकेची लीड ऍक्ट्रेस. इतकं सुंदर अभिनय केला तिने कधी नव्हे तो. आणि तुम्ही तिला बेस्ट ऍक्ट्रेस सोडा कॉन्सोलेशन पण दिलं नाही. कशी बोलली ती? कशी बोलली? ती कशी बोलली? अरे मी डिरेक्टरनी सांगितलं तसंच बोलली ती. ती एकदम प्लेन बोलली. माझ्यासारखी ऍक्ट्रेस असती ना तर मी धमाका केला असता. खरंच? मग बरं बघू दे जरा. तुम्ही माझ्या अश्लीलाला ताळावर नाचवताय. तुम्ही माझ्या अश्लीलाला तालावर नाच. तू खूप चांगलं काम करतेस बाळा. अप्रतिम काम करतेस तू.
काय आहे हे? काय आहे? मी असाच डान्स करते. अहो मग नका करू, हा असा अभिनय नसतो, डान्स असतो हा. मी हा डान्स असाच करते. अहो मग नका करू ते. माझ्या एंट्रीच्या आधी टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, फेटे उठतात. अहो फेटे त्यांनी आपल्याला दिले पाहिजे, मग उडवणार आपण. हे असं परफॉर्म केलं तर कसं देणार फेटे? अहो अनाउन्समेंट होते कसली? की वसईचा नाका फेम, सौंदर्याचा आयटम बॉम्ब, चैत्यू म्हटल्यावर सगळं पब्लिक असं चैत्यवतं आणि मग मी एंट्री करते. हे पोलिसा जुकत पातली तिला मोराचा लागलाय ना. पोलिसा जुकत पातली तिला मोराचा लागलाय ना. साधारण लाज आणताय तुम्ही एकूणच ऑर्गनायझरच्या डिसिजनला. मॅडम हे असं करू नका. हा तुमचा क्रायटेरिया असू शकतो का कोणालाही बेस्ट ऍक्ट्रेस देण्याचा? हा हो, ऍक्टर ऍक्ट्रेसचं ना आता आपण सोडून देऊया. का? एकांकिकेच्या मुद्द्यावर येऊया आपण. एकांकिकेचं बोला. बोळा. बेस्ट एकांकिकेचं प्राइस कोणाला दिलं? त्या फालतू कॉलेजला. आम्हाला का नाही दिलं? किती फालतू परफॉर्म केलं त्या कॉलेजनी. बेस्ट एकांकिका देण्याच्या लायकीचं होतं ते. अहो लाऊड म्युझिक, वाटेल तिथे लाईट्स, मध्ये लाईट्स वाल्याने ऑडियन्स लाईट पण दिला होता. हे कोणतं लाईटिंग आहे? हा नेपथ्य वाटेल ते. अहो स्टेजवर स्क्रिप्ट घेऊन पाठ करत होता त्याचा एक ऍक्टर. एक ऍक्टर दुसऱ्या ऍक्टरला आजोबा आले म्हणून नाना म्हणाला तर नाना पाटेकरची मिमिक्री करून दाखवली त्यांनी. हे कोणते नाटक आहे तुमचं? आणि त्याला तुम्ही बेस्ट नाटकाचा प्राइज देता? तुम्हाला माहितीये तुमच्या डिसिजनमुळे काय झालंय? काय वाट लागलीये. कसली? आनंदाच्या भरात त्या एकांकिकेच्या डिरेक्टरला माइल्ड हार्ट अटॅक आलाय. हो पण मी काय करू शकते त्यात? तुम्ही चांगला रिझल्ट लावू शकता मॅडम. त्यांच्यावर दा आला होता. कोण? समीर दा? नाही. मग प्रसाद दा? तसं नाही. मग कोण? आमच्या दोघांमध्ये खूप असे वाद झाले ऍक्टर ऍक्ट्रेस म्हणून. तर आम्ही मग ते एकांकिका काढण्यासाठी ना आदा फादा खोंड पादा दामोजीचा घोडा पादा केलं. दा त्यांच्यावर आलं, त्यांना प्राइज देऊन टाकलं. आता पण माझ्यावर दा आलं. तुमचं नशीबच फुटकं आहे. मॅडम आम्ही दीड महिना तालीम करतो. ते तुमचा दामोजीचा घोडा पादावा याच्यासाठी करतो आम्ही. आम्ही मेहनत करतो एकांकिकेसाठी, जीव तोडून त्याच्यात होतो सगळं, आणि तुम्ही दामोजीचा घोडा. म्हणजे इथे जे सगळे बसले आहेत ते मेहनत करून आले आहेत. त्यांचा कोणाचाच घोडा पादळा नाही. वाटेल ते बोलता हो तुम्ही. तुम्ही फालतू आहात हो. एक मिनिट, मला फालतू वगैरे बोलायचं नाही. ऑलरेडी रिझल्ट लागलेला आहे. तुमचा नंबर द्या जरा मला. का तुमच्या प्रायव्हेट बैठका असतात? तुमच्या टीचरचा मला नंबर द्या. कशाला? मी त्यांना सांगेन माझ्याकडे काही काम आलं तर. म्हणजे मी 2 एंट्री डान्स करीन आणि मध्ये तुम्ही तुमची कॉमेडी ठोका. मी कॉस्ट्युम चेंज करायला जाईल ना, मग तेव्हा तुम्ही कॉमेडी ठोका. मग मी कॉस्ट्युम चेंज करून आल्यावर शिट्टी वाढेल, मग तुम्ही आउट, मी इन. साधारण वाईटच दिवस आलेत नाटकावर असं जाणवायला लागलंय मला. मॅडम कळलं का तुम्हाला? तुमचा नंबर सांगा प्लीज. आमची बैठक ऑलरेडी सुरू झाली आहे. मी तिथे जॉईन नव्हतो आणि मग तुमचा नंबर देतो. नंबर सांगा. घेताय नंबर? या. 9 8 2 3 4 5 6. काहीच सरळ नाहीये तुमचं. मी हा नंबर आहे तो माझा मित्र आहे पृथ्वीक म्हणून. तो आत्ताच इथून गेला. मी त्याला देतो. मग तो रात्री साधारण 2-2:30 वाजता तुम्हाला फोन करेल. तुम्ही असाल ना म्हणजे जागा? मी रात्री बिझी असते. प्लीज जाग्या राहा, थोडा वेळ काढा. तो फोन करेल आणि हे जे नसानसात रंगभूमी हे सगळं तो तुम्हाला क्लिअर समजावेल. अख्खा इतिहास सांगेल रंगभूमीचा. म्हणजे विष्णुदास भावेंपासून सुबोध भावेपर्यंत सगळं सांगेल तुम्हाला. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हा आणि अजिबात काळजी करू नका. म्हणजे सुरुवातीला तो तुम्हाला प्रायोगिक रंगभूमीपासून सगळं सांगेल. 2 पेग गेले की व्यावसायिक रंगभूमीपर्यंत येईल. 4 पेग गेले की डायरेक्ट तो सूडच उगवतो आणि मग समांतर रंगभूमीमध्ये कुठेतरी येते. पण तुम्ही सांगा ना. नाही मी नाही सांगणार. तुम्ही नाही, तुम्ही सांगा. पृथ्वीशी ऐका बोला. माझं, तुम्ही सांगा. प्रायव्हेट बैठका घेऊ आपण इकडे.